नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक। आज आपण गणपतीचं आगमन आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा कधी करावी आणि गणपतीची उपासना का करतात याविषयी आपण बोलणार आहोत। तर 27 ऑगस्ट 2025 रोजी गणपतीचं आगमन होत आहे। मग आपल्या घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कधी करावी याला काही मुहूर्त आहे का? तर सूर्योदयापासून ते माध्यान्हपर्यंत म्हणजे साधारण 1:30 वाजेपर्यंत आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे। यामध्ये राहू काळ असेल, भद्रा काळ असेल, या गोष्टी या बाबी बघायची आवश्यकता नाही। साधारण माध्यान्हपर्यंत करावं असा विषय आहे, म्हणजे साधारण 1:30 वाजेपर्यंत आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात झाली पाहिजे। आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी? तर आपल्या घरी जे नित्य गुरुजी येत असतील त्या गुरुजींच्या माध्यमातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण विधियुक्त करावी। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काय करावं? तर गणपतीची षोडशोपचार पूजन करावं। षोडशोपचार पूजन म्हणजे कसं? तर ध्यान आवाहनापासून आसन पाद्य अर्घ्य पंचामृत शुद्धोदक अभिषेक, त्यानंतर वस्त्र यज्ञोपवीत गंध अक्षता सौभाग्य द्रव्य धूप दीप नैवेद्य आरार्तिक्य दक्षिणा प्रदक्षिणा या क्रमाला षोडशोपचार पूजन म्हणतात। याप्रमाणे गणपतीचे पूजन करावं। आणि गणपतीला जो काही आपण नैवेद्य त्या दिवशी अर्पण करणार आहोत, म्हणजे 5 फळं असतील, मोदक असेल, तो गणपतीला अर्पण केल्यानंतर आपण तो भक्षण करायचा आहे। घरात सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे। काही ठिकाणी इथे फळं नैवेद्याचे दाखवले जातात, ते 10 दिवस तसेच ठेवले जातात, असं करू नये। नित्य पूजन केल्यानंतर जो अर्पण केलेला नैवेद्य आहे तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे। तो गणपती समोर ते फळं तसेच 10 दिवस ठेवायचे नाही। अशा प्रकारे गणपतीची स्थापना पूजन आपल्या घरामध्ये आपण करायचं आहे। त्यानंतर गणपतीची उपासना ही का करतात? तर गणपती हा कार्यारंभीचा देव आहे। कार्यारंभीचा करता विघ्नहरी, विघ्नांचं निवारण करणारा असा गणपती आहे। गणपती हा कार्यारंभीचा देव असल्यामुळे विघ्नांचं हरण करतो आणि त्याला वंदन करून आपण कार्यप्रणालीला सुरुवात करतो। म्हणजे कार्याला सुरुवात करण्याआधी गणपतीचं पूजन करणं महत्वाचं असतं। त्यानंतर त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही, कारण विघ्न हर्ता हा गणेश आहे, म्हणून गणपतीची उपासना केली जाते। मग हा गणपती कसा आहे? तर शुभ करता, विघ्न निवारण करून भक्तांचं रक्षण करणारा कोण आहे? तर गणपती आहे। आणि संभ्रम आपल्या बुद्धीमध्ये जो काही असतो त्याचं निरसन निवारण करणारा कोण? तर गणपती म्हणजे बुद्धी। बुद्धीने सर्व समस्यांची उकल होत असते, सर्व समस्यांचं निवारण हे बुद्धी मात्रेने होत असतं। मग बुद्धी प्रदाता कोण? तर गणपती आहे, म्हणून गणपतीची उपासना आपण केली जात असते, आपण करावी। ज्या समस्या आहे, ज्याला शारीरिक उपाय हा नंतर, परंतु पहिला मार्ग काय? तर बुद्धिमत्तेने, बुद्धिमार्गाने। मग तो प्रदाता भगवंत कोण? तर गणेश आहे, म्हणून गणपतीची उपासना केली जात असते। आणि आपले व्यावहारिक, व्यावसायिक, सामाजिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये पहिलं कार्य हेच असतं की आपली उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, जीविताचं रक्षण व्हावं। हे कशाने होत असतं? तर बुद्धिमत्तेने होत असतं। सर्व समस्यांचं निवारण कशाने होतं? तर बुद्धीने होत असतं। म्हणून गणपतीची उपासना ही केली जाते, कारण बुद्धी असेल तर सर्व प्रकारच्या समस्यांवर समाधान आपल्याला प्राप्त होतं। कितीही बिकट प्रसंग आला असेल, संकट आला असेल, त्यामध्ये धीराने लढायचं कार्य बुद्धीने होत असतं। आणि तो प्रदाता भगवंत कोण? तर गणेश असतो। म्हणून बाल्य अवस्था असेल, यौवन असेल, वार्धक्य असेल, या तिन्ही अवस्थामध्ये सर्वांना आवडणारा देव कोणता? पूज्य देव कोणता? आरंभीचा देव कोणता? तो गणेश आहे। म्हणून लहान मुलांना आपण बघतो, लहान मुलांना गणपतीचं आकर्षण असतं। गणपतीची मूर्ती आपल्या घरात आल्यानंतर लहान मुलांना इतका आनंद होतो, तो गणपती देव
का आवडतो? कारण तो बुद्धी देत असतो, बुद्धी प्रदाता आहे. यौवनामध्ये तीच अवस्था असते. माणसाला एकूण आयुष्यामध्ये कसली आवश्यकता जास्त असेल तर बुद्धीची असते. तो प्रदाता भगवंत कोण? तर गणेश असतो. म्हणून गणपतीची उपासना आपण केली जात असते. आणि गणेश उपासक हे बुद्धिमत्तेने युक्त असतात. याचे अनेक उदाहरणं आपल्या जीवन व्यवहारामध्ये आहेत. आणि सर्व कार्य सहज शक्य बुद्धीने होत असतं. तो प्रदाता भगवंत गणेश आहे. म्हणून गणेशाची उपासना केली जाते. गणेशाविषयी अनेक संतांनी देखील या विषयाचा संवाद साधला आहे, यावर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये संत एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, अनेकांनी गणपतीची उपासना का करावी, गणपतीची उपासना का केली जाते याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. असा भगवंत आपल्या घरामध्ये आगमन होत आहे. ती मूर्ती, तो भगवंत आपल्या घरात आल्यानंतर 10 दिवस त्यांची उत्कृष्ट भावनेने, अगदी शरणागत भावनेने उपासना करा. अथव शीर्ष प्रणम्य सरसा दैवम, 21 दुर्वा, 21 मोदकांचा नैवेद्य, आपल्याला जसं शक्य आहे तशी उपासना भगवंताची करा. आणि सर्व समस्यांपासून निवारण करणारा भगवंत गणेश याची उपासनेने आपल्याला फलप्राप्ती निश्चित होणार, याविषयी आपण बोललो. हे सर्व नाशिकमध्ये आमचं कार्य सुरू आहे. ज्योतिष वर्ग आमचे आहेत, धार्मिक विधी, सर्व प्रकारचे वास्तुशांतीपासून नवचंडी अगदी शतचंडीपर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक विधी आम्ही वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान या अंतर्गत करत आहोत. आणि गेले 22 वर्ष हा व्यवहार, हा विषय आम्ही घेऊन या धर्मकार्यामध्ये अनेक जणांचे उपायांचे, समस्यांचं निराकरण आम्ही केलेलं आहे. तर आपल्यालाही कुठली धार्मिक विधी करायचा असेल, काही शंका असतील, ज्योतिष विषय मार्गदर्शन हवं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. संपर्क क्रमांक आम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू. सर्वांना जय श्रीराम, जय गणेश. आणि येणाऱ्या या गणेश चतुर्थी, गणेशोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.